मी त्यांना सांगितलं तुम्ही घर नक्की घ्या, फक्त आत्ता नका घेऊ, 3 वर्ष 4 वर्ष किंवा 5 वर्ष थांबा. त्याच्यातला सगळ्यात मोठा डिफरन्स आहे की 3 ते 5 वर्षात त्यांचा इन्कममध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. करेक्ट. सेव्हिंग कॅपॅसिटी मोठी होणार आहे. आज जे 1.5 करोडचं घर आहे ते कदाचित महाग होऊन 1.25-2 करोडला येईल. हो. पण हा जो त्यांचा डिफरन्स आहे 5 वर्षाचा, तो खूप मोठा इम्पॅक्ट करतो. जस्ट इमॅजिन, तिला जर 1.5 लाख पगार होता ती ॲटलिस्ट 3 लाखावर जाईल. नवऱ्याला 50,000 1 लाख पगार असेल तो ॲटलिस्ट 2 लाखावर जाईल. आता त्या फॅमिलीचं मंथली अर्निंग किती झाले समजा 4 ते 5 लाख रुपये. 4 लाख रुपये कमवणार, 5 लाख पण नको, आपण 4 लाखवर कॅल्क्युलेट करू. 4 लाख कमवणाऱ्या माणसाला 1.5 लाख 2 लाख EMI जवळ जाईल का? नाही. आणि जिथे तिथे सेव्हिंग त्यांची 30-40,000 होणार होती ती आता 2 लाख चांगली अमाऊंट त्यांच्याकडे. त्यामध्ये ते इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन पण करू शकतात. सगळ्या गोष्टी खूप इझी होतात. मी फक्त त्यांना सजेस्ट करतोय की डिले करा. लकीली त्या मुलीने ऐकलं. ते आज दोघं खूप सॅटिस्फाईड आहेत, खूप खुश आहेत की नाही मी जर त्यावेळेस घेतलं तर मला कार पण घेता आली नसती, मला कार पण घ्यायची होती. सगळ्या गोष्टी अचीव करतात. तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम मिळाल्या ना, ते इथेपर्यंत येणार. ते जड होणार खूप. मग ते तुम्हाला ब्रिदिंग स्पेस नाही मिळाले तर चिडचिड होणार, तुमची भांडणं होणार, पीस ऑफ माइंड कुठेही मिळणार नाही. म्हणजे असं वाटतंय की अरे एवढे चांगला पगार आहे, एवढं सगळं चांगलं आहे, तरी पण मी सॅटिस्फाईड का नाही आहे, मी खुश का नाही आहे, मी समाधानी का नाही आहे, आम्ही फिरायला का जाऊ शकत नाही आहे. ह्याचं कारण इथून येतं की एक इमोशनल डिसिजन, घर घ्या, चांगल्या ठिकाणी घ्या, फक्त त्याला थोडा वेळ द्या, घाई करू नका.